माझ्या जमापुंजी जी काही आहे, आयुष्याची जी काही कमाई आहे, त्याचं माझ्या नंतर काय होणार, कशा पद्धतीने त्याचा सांभाळ केला जाईल. तर ह्या आणि अशा पद्धतीच्या अनुषंगाने केलेली जी व्यवस्था असते ते म्हणजे इच्छापत्र. पण ह्या इच्छापत्राला धरून देखील अनेक लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे शंका कुशंका असतात की बाबा इच्छापत्र कसं करावं, काय करावं, ते कशा पद्धतीने वाचन केलं जाईल, कसं. हे सगळे जे काही शंका कुशंका आणि ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या सर्व बाबींवर आज समाधान करण्याकरता, आपल्याला मार्गदर्शन देण्याकरता तेवढ्याच ताकदीच्या आणि नॉलेजेबल व्यक्ती आपल्याला आज लाभलेले आहेत. त्यांचं थोडक्यात परिचय देण्याची माझ्यावरती जबाबदारी आज देण्यात आली आहे. तर आजच्या ज्या आपल्या वक्त्या आहेत त्या ऍडव्होकेट उल्का पद्मनाभ आठवले सरंजामे असं त्यांचं नाव आहे. तर सुरुवात परिचयाची करायची झाली तर मुळात त्या पहिले आठवले आहेत, आपल्याच परिवाराचा एक कुटुंबाचा भाग आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे सन 2000 म्हणजे त्यांचं अकॅडमिक जे क्वालिफिकेशन आहे ते त्यांनी कायद्याच्या पदवीधर आहेत, LLB त्यांनी कम्प्लीट केलंय. तसंच त्यांनी कंपनी सेक्रेटरी ह्या देखील पदवी त्यांनी प्राप्त केलेलं आहे. सो LLB आणि CS असं त्यांचं शिक्षण आहे. आणि 2013 सालापासून त्या वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत. कौटुंबिक न्यायालयात विविध त्यांच्या पक्षकारांचं बाजू मांडतात, प्रतिनिधित्व करत असतात. त्याचप्रमाणे प्रॉपर्टी मॅटर्स असतील, रिअल एस्टेट संदर्भातले काही वाद प्रश्न असतील किंवा लँड ॲक्विजिशन, कन्व्हेन्स डीड याबाबतचे जे विषय असतील किंवा मृत्यूपत्र आहे, कौटुंबिक वाद आहेत, याबाबत देखील त्या कायदेशीर सल्लागार म्हणून गेली एक 12 वर्ष कार्यरत आहेत. आणि प्रामुख्याने त्या पुणे येथे प्रॅक्टिस करतात. आणि त्याचप्रमाणे त्या पुणे बार असोसिएशन आणि ॲडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया मुंबई हायकोर्ट याच्या देखील सभासद आहेत. तर अशा या आजच्या आपल्या ज्या वक्त्या आहेत त्यांचं मी प्रथमतः आपल्या या व्याख्यानमालेमध्ये स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाला सुरुवात करून आम्हाला इच्छापत्र म्हणजे मृत्यूपत्र या विषयावरती योग्य मार्गदर्शन करावं. धन्यवाद. नमस्कार. आज मला ऍक्च्युली टॉपिक दिला गेलाय विल म्हणजे काय, विल कसं बनवायचं, विलचे काय फायदे आहेत आणि विल कोणी बनवायचं, आणि विल जर का नाही बनवलं तर त्याच्यानी काय होऊ शकतं. तर असे डे टू डे ह्याच्यातले जे आपल्याला प्रश्न पडतात विलच्या संदर्भात, तर त्याच्यावरती बोलायचं असं मला आज टॉपिक दिलेला आहे. तर आपण विल कडे जायच्या अगोदर सक्सेशन काय आहे हे थोडस 2 मिनिटात समजून घेऊयात. सक्सेशन हे तुम्ही गेल्यानंतर तुमच्या प्रॉपर्टीचं कसं डिस्ट्रीब्युशन होतं किंवा ट्रान्समिशन कसं होतं तुमच्या प्रॉपर्टीचं, तर त्याला एक डायरेक्शन असते किंवा कुठल्या मोडनी त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं, हे म्हणजे सक्सेशन. आता सक्सेशनचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे इंटरस्टेट सक्सेशन आणि एक म्हणजे टेस्टामेंटरी सक्सेशन. इंटरस्टेट सक्सेशन म्हणजे काय की ज्या माणसाने विल केलेलं नाहीये तर त्याच्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन तो गेल्यानंतर तर त्याला इंटरस्टेट सक्सेशन असं म्हणतात. आता इनहेरिटन्स झालं किंवा अँसेस्ट्रल प्रॉपर्टी जी आपल्याकडे येते, तर हे सगळं इंटरस्टेट सक्सेशनचा हा भाग झाला. इंटरस्टेट सक्सेशन हा हिंदू सक्सेशन ऍक्ट, टिपिकली आता हिंदूंसाठीच मी बोलतेय की हिंदू सक्सेशन ऍक्ट ह्याच्या अंडर इंटरस्टेट सक्सेशनचं त्याचे नियम दिले गेले आहेत, त्याचे रूल्स दिले गेले आहेत, त्याचे कायदा त्याचा मांडला गेला आहे. त्याच्यात विविध क्लासेस केलेले आहेत की क्लास 1 एअर्स कोण असतात, क्लास 2 एअर्स कोण असतात, क्लास 3 एअर्स कोण असतात, मेल्स मध्ये कसं सक्सेशनचा काय क्रम असेल, फिमेल्स मध्ये कोणत्या प्रकारे त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जाईल, हे सगळं इंटरस्टेट सक्सेशनचा भाग झाला जो हिंदू सक्सेशन ऍक्ट आपल्याला देतो. त्याच्याच नंतर दुसरा प्रकार जो सक्सेशनचा आहे तो म्हणजे टेस्टामेंटरी सक्सेशन. टेस्टामेंटरी सक्सेशन म्हणजे काय की ज्या व्यक्तींनी विल केलेलं आहे तर त्या विलच्या हिशोबाने त्याच्या प्रॉपर्टीचं जे डिस्ट्रीब्युशन होतं तो गेल्यानंतर तर त्याला टेस्टामेंटरी सक्सेशन असं म्हणतात. आता टेस्टामेंटरी सक्सेशन च्या अंडर जे विल म्हणजे काय ह्याच्याकडे आता आपण जाऊया. तर एक
साधं सांगायचं म्हणजे आधीच्या काळात तुम्हाला सगळ्यांनाच हे आता माहितीचं असणार आहे की विल हे सगळीजण करत नव्हती. जो लॉजिकल आणि रिझनेबल पाथ होता आपल्याकडे, म्हणजे माझ्या नंतर माझ्या बायकोला माझी प्रॉपर्टी जाईल किंवा माझ्या नवऱ्याकडे ती प्रॉपर्टी जाईल, माझ्या मुलांकडे ती प्रॉपर्टी जाईल, हे आपण कायमच म्हणत येतो. पण हे आधीचा सिनारिओ हा सगळा होता. त्याच्यानंतर आता काय झालंय की आता न्यू नॉर्मल ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे आता विल सगळीच जण करतात. तर हा पर्स्पेक्टिव्ह लोकांचा का बदलला, तर ह्याची बरीच कारणं आहेत. त्यातलं एक मेन कारण असं आहे की जर का तुम्ही विल केलं नाही तर तुमचं नॅचरल सक्सेशन जे आहे तर त्याच्यापासून तुम्ही हटता. म्हणजे विल केलं नाही तर तुमचं हिंदू सक्सेशनच्या हिशोबानेच ते सगळं तुमच्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. ह्याचं तर एक एक्झाम्पल मी देते. माझ्या नंतर माझी प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याकडे जावी असं मला वाटतं आणि माझे दागिने माझ्या मुलीकडे जावे. पण जर का असं झालं की मी विल केलं नाही तर मग त्याच्यातनं काय होईल, तर विल मी नाही केलं तर माझी प्रॉपर्टी माझ्या मुलीकडे आणि नवऱ्याकडे दोघांकडेही जाणार, दागिन्यांचीही वाटप दोघांच्याकडे जाणार. तर हे मला जर का नको असेल तर मला हे विल करून त्याच्यात मांडणं गरजेचं आहे की माझी प्रॉपर्टी, माझं घर माझ्या नवऱ्याच्याच नावाने जावं आणि माझी दागिने माझ्या मुलीकडे जावेत. सो नॅचरल सक्सेशन जो आहे ते आपल्याला थांबायचंय, ते डेव्हिएट करायचंय आणि ह्याच्यासाठी आपण विल करतो. दुसरं एक असतं की इस्टेट मॅनेजमेंट असते, त्याच्यासाठीचं हे खूप मोठं टूल आहे आपल्याकडे जे विल आपण बनवतो. सो स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग जे म्हणतात इस्टेट मॅनेजमेंटचं, तर विलनी आपण ते करू शकतो. आता त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझ्याकडे एक क्लायंट आला होता, त्याचे वडील वारले होते आणि त्याच्या वडिलांच्या नंतर ते 3 भावंड होती आणि एक त्यांची आई, अशा त्या तिघांकडे 1/4 हिस्सा गेलेला. आता ऍज अ स्ट्रॅटेजी आम्ही काय केलं की मुलींकडनं आम्ही हक्कसोड पत्र करून घेतलं भावाच्या नावाने आणि आईला एक श्युरिटी हवी होती की मी असेपर्यंत हे घर माझ्याच नावाने राहिलं पाहिजे. पण जर का आता ह्याच्यात विल आईचं नसतं केलं आम्ही मुलाच्या नाव फेवर मधलं, तर काय झालं असतं की सक्सेशन मधनं तुम्हाला ते परत त्याचे वाटप झालं असतं, परत मुलींकडे गेलं असतं आणि परत एक हक्कसोड करायला लागलं असतं. ह्याच्यात आता वाद कोणाचाच नाहीये, डिस्प्यूट कोणाचाच नाहीये. पण ह्याच्यासाठीही लोक आजकाल त्याचा वापर करून घेतात ऍज अ स्ट्रॅटेजी की माझ्या नंतर माझं कसं माझ्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, कोणाकडे गेलं पाहिजे. हे एक फॅमिली अरेंजमेंट सारखं असतं, फॅमिली सेटलमेंट सारखं असतं आणि तो एक स्ट्रॅटेजिक डिसिजन म्हणूनही तुम्ही हे करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विलनी जी प्रॉपर्टी तुम्हाला मिळते ती तुमची सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणून ट्रीट केली जाते. आता अँसेस्ट्रल प्रॉपर्टी, इनहेरिटेड प्रॉपर्टी, याचं तुम्हाला बारकाईने कदाचित प्रॉब्लेम्स काय येतात हे माहिती नसेल, पण ऐकून नक्कीच सगळ्यांना माहिती असतात की अरे ती वडिलोपार्जितली प्रॉपर्टी आहे त्यामुळे त्याचा XYZ प्रॉब्लेम झालाय. तर हे नको असेल तर विलनी तुम्हाला जर का प्रॉपर्टी दिली तर ती तुमची सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी होते. तिसरी गोष्ट अशी असते, अजून एक कारण म्हणजे की माझे काय इच्छा असतील त्या मी त्याच्यातनं मांडू शकते. मला जर का असं वाटत असेल की पुढे जाऊन आता टिपिकली माझ्या नातवाला हे सगळं जावं माझी प्रॉपर्टी, हे जर का मी म्हणायचं असेल तर मला हे विलनीच लिहिणं गरजेचं आहे. किंवा माझी अशी इच्छा असेल की माझ्या मुलीच्या लग्नात एवढे दागिने हिला द्यावेत किंवा XYZ गोष्ट करावी, तर ते माझ्या प्रॉपर्टीचा कसा वापर करावा किंवा त्याचा बेनिफिट कसा समोरच्याला व्हावा ते मला विलनी एक डायरेक्शन देता येते. त्याला माझी इच्छा काय आहे हे मी त्याच्यात मांडून ठेवू शकते, त्याला एक डायरेक्शन देऊ शकते आणि त्यासाठी विल करणं गरजेचं आहे. नुसतंच तुम्ही ऐकलं असेल की वडिलांची इच्छा होती म्हणून मी हे करतोय, तर वडिलांची इच्छा म्हणजे काय, हे विलच आहे. पण विलला आज स्टँडिंग, ओरल विलला स्टँडिंग आहे का लिगली, आणि असलं जरी तरी ते प्रूव्ह करणं किती डिफिकल्ट आहे. त्यासाठी एक लिगल डिक्लेरेशन लेखी पद्धतीचं करणं गरजेचं आहे आणि दॅट इज विल. तिसरी गोष्ट म्हणजे हेही कदाचित सगळ्यांनी ऐकून तुम्हाला माहिती असेलच की सक्सेशन सर्टिफिकेट लोक मागतात किंवा प्रोबेट करा असं म्हणतात किंवा लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन करा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या कोर्टाकडे अप्लिकेशन करा, त्याच्यात मॅक्सिमम कोर्ट फी 75,000 रुपये भरा आणि मग त्याच्यातनं वर्षभराने 6 महिन्यांनी ते सर्टिफिकेट मिळवून घ्या. हा खर्चिक प्रकार असतो, हा
लेंदी प्रोसेस आहे ही सगळी, आणि ही सगळी अवॉइड करण्यासाठीही लोक आजकाल विल करायला लागलेली आहे. हा एक अवेअरनेस डेव्हलप झालेला आहे लोकांच्या. ट्रान्सफर होतं, ओनरशिप टायटल ट्रान्सफर जे असतं ते विलनी जास्त सुरळीतपणे होतं, ते एक मेजर कारण आहे. दुसरं म्हणजे वादावादी जर का अवॉइड करायची असेल तरीही लोकांना विल करून ठेवणं जास्त प्रेफरेबल राहतं. आता परवाच एक क्लायंट आले होते आमच्याकडे, तर ते आम्हाला सांगत होते की आमच्या वेळेला त्यांचे हजबंड ते गेले, त्याच्यानंतर मग घरात खूप वादावादी झाली की कोणत्या प्रकारे त्यांची प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट करावी. तर ते त्यांना आता अवॉइड करायचं होतं म्हणून त्या विल करून घेत होत्या. म्हणजे असे बरेच कारण असतात, आणि ह्या सगळ्यामुळे एक पर्स्पेक्टिव्ह किंवा लोकांचा आउटलुक विल करण्याबद्दल मागचा हा चेंज होत आलेला आहे. अजूनही लोक येतात आमच्याकडे जे म्हणतात की मुलांनी विल करा, हे सजेस्ट करणं म्हणजे ते पहिला प्रश्न असतो म्हणजे काय, तुझा माझ्या प्रॉपर्टीवरती डोळा आहे का, किंवा मी मरण्याची वाट बघतोय. तर हे असं नाहीये, हा एक स्ट्रॅटेजिक डिसिजन म्हणूनही लोक सांगतात. पण ऑफकोर्स ह्याच्यातनं मुलांना विल दाखवावं हे बिलकुलच नसतं. विल हे तुमच्या स्वतःसाठी असतं, तुमच्या इच्छेप्रमाणे असतं, ते तुमच्या इच्छेनेच झालेलं पाहिजे, हे तितकंच खरंय. विल केल्यानंतर त्या प्रॉपर्टीतनं जी विलच्या अंडर तुम्हाला जी प्रॉपर्टी येते त्याच्यावरती काही गव्हर्नमेंटचा सेस वगैरे बसत नाही, कुठेही तुम्हाला टॅक्स भरायला लागत नाही. त्याच्यानंतर अजून एक कारण म्हणजे परवा एक जण आले होते, ते सांगत होते की मी आयुष्यभर माझ्या वर्षातनं एकदा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक ट्रस्ट आहे त्यांना मी पैसे देतो, एनजीओ आहे, ट्रस्ट आहे, त्यांना मी देणगी देतो माझ्याकडनं. तर मला असं वाटतं की माझ्या नंतर ती देणगी माझ्या वाढदिवसाच्या वेळेला दरवर्षी त्यांना मिळत राहावी. तर असेही काही कारण आहेत ज्याच्यासाठी लोक विल प्रेफर करतात, आणि म्हणून हा एक पर्स्पेक्टिव्ह बदललेला आहे. विल करण्यामागचे इंटेन्शन्स लोकांचे चेंज व्हायला लागलेले आहेत, एक व्ह्यू पॉइंट चेंज व्हायला लागलेला आहे. आता हे विल म्हणजे नक्की काय, तर सेक्शन 2 ऑफ इंडियन सक्सेशन ऍक्ट हे विल म्हणजे काय हे डिफाईन करतो. विल मीन्स अ लीगल डिक्लेरेशन ऑफ अ टेस्टेटर विथ रिस्पेक्ट टू हिज प्रॉपर्टी विच ही डिझायर्स टू बी कॅरीड इन टू इफेक्ट आफ्टर हिज डेथ. ह्याची ही डेफिनेशन दिलेली आहे इंडियन सक्सेशन ऍक्टनी. थोडक्यात काय, 3 एसेन्शियल्स आहेत विलचे. ते म्हणजे एक लीगल डिक्लेरेशन हवं माझ्या इच्छेचं. लीगल डिक्लेरेशन जे मी करतेय ते माझ्याच प्रॉपर्टी बद्दल असावं, दुसऱ्यांच्या प्रॉपर्टी बद्दल तर मला करण्याचे काही हक्क नाहीये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या डॉक्युमेंट मध्ये माझं इंटेन्शन हे क्लिअरली दिसून यावं, आणि ते इंटेन्शन असं असावं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या प्रॉपर्टीचं काय करायचं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या तीन एसेन्शियल्स आहेत विलचे, आणि हे जर का फॉलो होत गेले तर दॅट विल बी दॅट यू आर एक विलच्या डेफिनेशनचे इन्ग्रेडियंट्स तुम्ही फुलफिल करत आहात. आता एक इंटरेस्टिंग मुद्दा ह्याच्यात असा आहे की जर का मी चेक दिला तर मग तो चेक मी आत्ता दिलाय XYZ माणसाला, आणि मी तो बँकेत त्यांनी भरायच्या अगोदर मी वारले, तर त्या चेकचं काय, तर तो चेक माझी विल म्हणून कन्सिडर केला जातो, आणि असे सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स आहेत. तर असे वेगवेगळे डिक्लेरेशन जे तुम्ही करता, लीगल डिक्लेरेशन, ही सगळी तुमची इच्छा धरली जाते, आणि त्यालाच इच्छापत्र हे कन्सिडर केलं जातं. माझ्याकडे प्रश्न आलेला, इच्छापत्र आणि मृत्यूपत्र म्हणजे एकच का, तर दोन्ही एकच आहे. एक विल हे आधीच्या काळात असं होतं की विलच्या अंडर फक्त इमुव्हेबल प्रॉपर्टी दिली जायची, पण आता तसं काहीच राहिलं नाहीये. विलच्या अंडरच आपण आपले जे काय इच्छा आहेत किंवा ज्या पद्धतीने आपल्या प्रॉपर्टीचा वापर केला जावा अशी आपली जी इच्छा आहे तेच आपण त्याच्यात लिहितो, आणि त्यामुळे त्या दोन्हीचा इफेक्ट हा एकच धरला जातो. इफेक्टिव्हली ते दोन्ही हे एकच आहे. आता विलला कोणते लॉज अप्लिकेबल होतात, तर विलला लिगॅलिटी आपल्याकडे इंडियन सक्सेशन ऍक्ट आणि हिंदू सक्सेशन ऍक्ट या दोन्ही कायद्यांनी दिलेली आहे. मी टिपिकली आता फक्त हिंदूंच्या विल बद्दल बोलते आज. तर त्या दोन्ही कायद्यांच्या अंडर त्यांना विलला व्हॅलिडिटी आलेली आहे, लिगॅलिटी दिलेली आहे. इंडियन सक्सेशन ऍक्ट हा पारसींना आणि ख्रिश्चन्सना पूर्णपणे अप्लिकेबल होतो, पण हिंदूजना तो
एक लिमिटेड पद्धतीने अप्लिकेबल होतो, कारण त्याच्यात आपले पर्सनल लॉज इन्व्हॉल्व्ह होतात, जे हिंदूंचं डिस्ट्रीब्युशन ऑफ असेट्स आहेत किंवा प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन आहे त्या संदर्भात. त्यामुळे हिंदू सक्सेशन ऍक्ट आणि इंडियन सक्सेशन ऍक्ट हे दोन्ही एकत्र वाचण्यात येतात जेव्हा विलला कन्सिडर केलं जातं तेव्हा. आता विल म्हणजे काय हे आपण समजून घेतलं, पण विल ड्राफ्ट कसं करायचं, आणि हा एक पहिला प्रश्न माझ्यासमोर आला होता जेव्हा मला सांगितलं की ह्या विषयावरती तुम्हाला बोलायचंय, आणि बरेचसे डाऊट्स लोकांचे हेच असतात की विल कसं करायचं. लॉ हा खूप क्लिअर आहे. लॉ मध्ये हे क्लिअरली दिलेलं आहे की विल हे व्हॅलिडली एक्झिक्यूट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते लिगली व्हॅलिड धरलं जात नाही. आता त्याचे नियम कोणी दिलेले आहेत, विल कसं बनवायचं हे कोणी सांगितलेलं आहे, तर ते इंडियन सक्सेशन ऍक्टच्या नियमांनुसार बनवलेलं पाहिजे, हिंदू सक्सेशन प्रमाणे बनवलं पाहिजे. त्याच्याच बरोबरीने इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्येही काही काही विलचे प्रोव्हिजन्स आहेत. हे सगळ्याचा एकत्र विचार करून घेऊन एक विल हा व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणून कसं बनवायचं हे कायदा आपल्याला सांगतं. विल बनवताना आपल्याला एक थोड्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तर ते म्हणजे काय, तर एक विल बनवताना तुम्हाला नक्कीच हे माहिती असेल की डॉक्टर सर्टिफिकेट मागतात. ते डॉक्टर सर्टिफिकेट कुठलं असतं, तर ते फिटनेस सर्टिफिकेट असतं. एक मेंटल हेल्थ तुमची चांगली आहे अँड यू आर मेंटली फिट विल एक्झिक्यूट करायला, त्याच्यासाठीच ते डॉक्टर सर्टिफिकेट मागितलं जातं. तर ते मेंटली फिट म्हणजे काय, तर मेंटली फिटचा अर्थ असा होतो की जेव्हा मी विल बनवते तेव्हा ते विल बनवल्यानंतर त्याचा पुढे कॉन्सिक्वेन्स काय होणार आहे हे मला समजलं पाहिजे. मी आज जेव्हा सांगते की माझ्या नंतर माझं XYZ प्रॉपर्टी ही या माणसाला मिळेल, तर त्याचा अर्थ काय, त्याच्यातले ट्रान्सफर ऑफ ओनरशिप म्हणजे काय, त्याचा इफेक्ट काय होतोय त्या विलचा, हे मला समजणं म्हणजे आय एम मेंटली फिट की मी विल एक्झिक्यूट करू शकते, त्याच्यासाठी मी एलिजिबल होते. त्याच्यानंतर त्याच्यावरती सही करणं, विलवरती थंब इम्प्रेशन देणं, ह्या गोष्टी अशा पद्धतीने द्यायच्या की त्याच्याने तुमचं इंटेन्शन क्लिअर झालं पाहिजे की जेव्हा मी सही करते तर ते सही करण्याच्या मागचं माझं इंटेन्शन हे दिसलं पाहिजे की मी विल साठी सही करते, मला विल एक्झिक्यूट करायचंय म्हणून मी ती सही करते. अशा ठिकाणी ती सही झाली पाहिजे, अशा पद्धतीने ती सही झाली पाहिजे. विलला 2 विटनेसेस घेणं गरजेचं असतं. ते 2 विटनेसेस असे हवेत की त्यांना तुमच्या प्रॉपर्टीमध्ये कोणताही बेनिफिट नसला पाहिजे. त्या विलच्या अंडर त्यांना काही तुम्ही देत नाही आहात ह्याची खात्री करूनच ते विटनेसेस म्हणून तुम्ही घेतलं पाहिजे. जर का एखाद्या बेनिफिशरीला मी विटनेस म्हणून घेतलं तर त्याला दिलेलं गिफ्ट त्या विलच्या अंडर हे वॉइड होऊन जातं, तर ते ग्राह्य धरलं जात नाही, आणि त्यामुळे विटनेसेस असे हवेत जे इम्पार्शियल आहेत. पण त्याच वेळेला तुम्हाला ह्याची एक काळजी घ्यायला लागते की विल जेव्हा मी विटनेस म्हणून एखाद्याला विचारते की तू येशील का माझ्या विलला विटनेस म्हणून साईन करायला, तर त्यावेळेला तो माणूस हा तुमच्यापेक्षा लहान असला पाहिजे, वयाने लहान असला पाहिजे, कारण उद्याला जर का प्रूव्ह करायची गरज पडली तर त्या माणसाला तो त्यावेळेला हयात असला पाहिजे, तो त्यावेळेला त्या मेंटल कंडिशन मध्ये असला पाहिजे, फिजिकली केपेबल हवा तो माणूस की तो येऊन हे प्रूव्ह करू शकेल. कॉमनली आस्क्ड क्वेश्चन असतो की ह्याला मी विटनेस म्हणून बोलवलं तर मला त्याला विल दाखवायला लागेल का, तर तुम्हाला विल दाखवायची यासाठी गरज नाहीये कोणालाही. विटनेसचं काम काय असतं की ह्या माणसाने माझ्या समोर सही केलेली आहे आणि हे मी पाहिलेलं आहे, आणि ह्या माणसाने कोणत्याही दबावाखाली येऊन ही सही केलेली नाहीये, या माणसाने स्वइच्छेने ती सही केलेली आहे, हे विटनेसचं काम असतं. आणि एवढ्याचीच साक्ष देणं त्या विटनेसनी अपेक्षित असतं इंडियन एव्हिडन्स ऍक्टच्या प्रमाणे. त्या विल मध्ये काय लिहिलेलं आहे हे त्याला दाखवण्याचीही गरज नाहीये, आणि त्याबद्दलचा कायदा साक्षही मागत नाही त्या विटनेसची. विल बनवताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्याची म्हणजे एक रेसिड्युअरी क्लॉज आपण जो घालतो तो तिकडे आला पाहिजे. कारण आज मी माझ्या प्रॉपर्टी बद्दल, माझ्याकडे ABC प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी चेंज होत राहणार आहे. आज बँकेत मी जेव्हा म्हणते की माझ्या ह्या अकाउंटला 1 लाख रुपये आहेत,
तर ते 1 लाख 1 लाखच नाही राहणार आहे, ते बदलत राहणार आहे ती अमाऊंट. नाहीतर फिक्स डिपॉझिट जेव्हा मी बनवते तेव्हा ते मॅच्युरिटी नंतर ती फिक्स डिपॉझिटची नंबर चेंज होणार आहे, त्याचा रिसिप्ट नंबर चेंज होणार आहे. त्यामुळे नेचर ऑफ प्रॉपर्टी जे आहे हे बदलत राहणार आहे. त्याच्यासाठी हा एक रेसिड्युअरी क्लॉज आपण घालून ठेवणं गरजेचं आहे, की माझ्या नंतर जो रेसिड्युअर जी काय प्रॉपर्टी राहते, जी मी या बिलच्या अंडर दिलेली नाहीये पण ती जी माझ्या नावाने आहे, ती मला या माणसाला द्यायची आहे. त्याच्याने तुमचा जो डिफरन्स पडतो प्रॉपर्टीतला हा एक कव्हर होतो. अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्याची म्हणजे असं आहे की एक्झिक्युटर असलाच पाहिजे असं गरज नाहीये विलला. हा एक्झिक्युटर इम्प्लाइडही असू शकतो किंवा तुम्ही एक्सप्लिसिटली सांगू शकता, किंवा तुमच्या विलला एक्झिक्युटर म्हणून तुम्ही नेमलेलंच नसेल तर बेनिफिशरीही एक्झिक्युटर म्हणून ऍक्ट करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही नेमका एक्झिक्युटर नेमला नाही म्हणून तुमचं विल इनव्हॅलिड होतं किंवा इलिगल होतं असं होत नाही. त्याच्यात तुम्हाला एक इम्प्लाइड एक्झिक्युटर दिसून कोर्ट त्याचं इंटरप्रिटेशन काढतं आणि तो कोणीही असू शकतो. त्या विलच्या अंडरचा बेनिफिशरी युजली तो धरला जातो, कोणी नाही, बेनिफिशरी धरला जातो. त्याच्यानंतर डॉक्टर सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे का, तर हाही प्रश्न कायम विचारला जातो. डॉक्टर सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. जसं मगाशी आपण म्हणलं तसं की विल करायला जी प्री रेक्विजिट आहे की मी मेंटली फिट हवे विल बनवण्यासाठी, ते प्रूव्ह करायला किंवा ते एस्टॅब्लिश करायला म्हणून हे डॉक्टर सर्टिफिकेट असतं. बऱ्याचदा आम्हाला हा इश्यू फेस होतो की जर का मी डॉक्टर सर्टिफिकेट आजच्या तारखेचं बनवलेलं आहे तर ते दुसऱ्या तारखेला चालेल का विल बनवताना, तर तसं होत नाही. ज्या तारखेचं मी विल बनवणार आहे त्याच तारखेचं मला डॉक्टर सर्टिफिकेट जोडावं लागतं. एक डाऊट कास्ट होतो जर का मी 10 दिवसापूर्वीचं डॉक्टर सर्टिफिकेट जोडते माझ्या विलला, तर जर आज मी विल बनवलंय आणि 4 महिन्यांनी मी म्हणलं मला ते रजिस्टर करायचंय, तर 4 महिन्यानंतर मला परत एक डॉक्टर सर्टिफिकेट घ्यायला लागतं जे मला रजिस्ट्रेशनच्या वेळेला रजिस्ट्रारच्या पुढे दाखवायला लागतं. एक प्रश्न अजून एक समोर आला होता, तो म्हणजे विल रजिस्टर कुठे करायचं, तर सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्येच विलचं रजिस्ट्रेशन होतं. जिकडे बाकीचे डॉक्युमेंट्स किंवा बाकीचे दस्तऐवजांमध्ये जसे रजिस्टर होतात तसंच विलचं रजिस्ट्रेशन होतं. त्याच्यानंतर विल कधी करावं, तर विल आम्ही तर सजेस्ट करतो की जेव्हा केव्हा तुमची प्रॉपर्टी बनते तर ती प्रॉपर्टी बनल्या तुम्ही विल करणं गरजेचं आहे. त्याच्यात लोक थांबून राहतात की माझं आता वय नाही झालंय, मी आता 40 आहे, माझं आताशी 55च वय आहे, तर मी आता विल करणं कसं गरजेचं आहे. पण आजकाल अनसर्टनिटी ही इतकी वाढलेली आहे की आमच्याकडनं हे सजेशन कायमच राहतं सगळ्यांना की विल प्रॉपर्टी झाल्या विल करून टाकावं. आता एक ड्राफ्ट मी शेअर करते, जर का श्रीकांत सर मला हेल्प करतील. श्रीकांत सर, मी करू का शेअर? नाही मी तुम्ही केला तरीही चालेल. म्हणजे नाही, तुम्हाला मी को होस्ट म्हणून देतो. एकच मिनिट. तो एंडला करू सर, राहू दे. नाही, आता करतो ना, झालं. हा, तुम्हाला को होस्ट म्हणून ऍड केलाय, तुम्ही आता दाखवू शकता. एकच मिनिट. हो, तर हा एक बेसिक ड्राफ्ट मी बनवलेला होता. दिसतोय तो. हा, तर ह्याच्यात आता तुम्ही जर का पाहिलं तर तुमचं नाव हे मेन्शन करणं गरजेचं आहे की ही तुमची लास्ट विल अँड टेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव, तुमचं वय, तुमचं ऑक्युपेशन काय आहे ते,
वय वगैरे आपण मुद्दाम घेतो कारण मायनर हा विल करू शकत नाही, ऍडल्टच करू शकतो. तुम्ही कुठे राहताय हेही महत्वाचं ठरतं. आपण त्या मुद्द्याकडे येऊयात पुढे. त्याच्यानंतर डॉक्टर सर्टिफिकेट तुम्ही कोणत्या डॉक्टरचं घेताय, काय घेताय, हे विल तुम्ही जबरदस्तीने करत नाही आहात, कोणाच्या दबावाखाली येऊन करत नाही आहात. हे विल तुम्ही स्वखुशीने व्हॉलेंटरीली करत आहात, हेही तिकडे घालणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमची क्लोज फॅमिली किंवा इमिजिएट फॅमिली कोण कोण आहे हे बिल मध्ये लिहिणं गरजेचं आहे. जर का तुम्हाला असं वाटलं की कुठेही काही डिस्प्यूट होत आहे किंवा होण्याची शक्यता आहे तर त्या माणसाचा उल्लेख जरूर करावा की XYZ माणूस आहे, माझी बहीण आहे, तिला मी माझ्या लाईफ टाईम मध्ये सगळं देऊन झालेलं आहे आणि त्यामुळे मी या विल मध्ये तिला काही देत नाहीये. एक त्याचा जस्टिफिकेशन तुमच्या विल मध्ये येणं गरजेचं आहे त्या केसमध्ये. त्याच्यानंतर एक्झिक्युटर कोण राहील तुमच्या विलचा. एक्झिक्युटर ही शक्यतो इम्पार्शलच माणूस असावा की ज्याला ह्याच्यातनं फायदा काही होणार नाहीये विल मधनं, पण तो तुमच्या विलच्या तुमच्या डायरेक्शनच्या प्रमाणे सगळं कम्प्लीट करेल आणि तुमच्या विलचे टर्म्स फुलफिल करेल असा एखादा विश्वासातला माणूस एक्झिक्युटर म्हणून असावा. तुमची कुठली कुठली प्रॉपर्टी आहे, इमूव्हेबल प्रॉपर्टी आणि मुव्हेबल प्रॉपर्टी. इमूव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे तुमचे फ्लॅट्स येतात, तुमची जमीन येते आणि तुमचं राहतं घर येतं, तर हे सगळी झाली तुमची इमूव्हेबल प्रॉपर्टी. मुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे तुमचे दागदागिने असतील, तुमचे फिक्स डिपॉझिट्स असतील, तुमचे बॉन्ड्स असतील, तुमच्या सेव्हिंग्स अकाउंट असतील किंवा तुमच्या पोस्टात काही असेल तर ते असेल, तुमचे RBIचं काही बॉन्ड्स, शेअर्स, सिक्युरिटीज, अजून काही तुमचं घेतलेलं असेल तर त्या सगळ्या गोष्टी. लाईफ इन्शुरन्सचे असतात किंवा टर्म इन्शुरन्स असतो किंवा थोडक्यात सांगायचं तर कुठनंही काहीही फायदा तुम्हाला होणार असेल किंवा तुमच्या आयुष्यात तुमच्या नावाने कोणतंही असेट असेल तर ते तुमची मुव्हेबल प्रॉपर्टी आणि इमूव्हेबल प्रॉपर्टी ह्याच्यात आपण धरतो. त्याच्यात हेही लिहिणं गरजेचं आहे की रेसिड्युरी क्लॉज जसं मी घेतलाय, तुम्ही 8 नंबरचा पॉइंट पाहिला तर की रेसिड्युरी क्लॉज मध्ये मला हे कोणाला नंतर द्यायचं आहे तर तेही तुम्ही टाकू शकता. एक कंडिशन अशीही तुम्ही घालू शकता आणि जी युजली लोकांना लागते ती म्हणजे की मी माझ्या विलच्या अंडर माझ्या बायकोला किंवा नवऱ्याला सगळं देत आहे, पण जर का ती माझ्या अगोदर वारली तर मात्र माझी प्रॉपर्टी माझ्या मुलांकडे जाईल आणि ती इक्वली डिस्ट्रीब्यूट होईल. हा सर्वात कॉमन क्लॉज आम्ही पाहिलेला आहे जेव्हा आम्ही विल करतो तेव्हा. तर असं तुम्ही गिफ्ट ओव्हरची जी कन्सेप्ट आहे तर तीही तुम्ही ह्याच्यात वापरू शकता. फक्त ह्याच्यात एक लक्षात घ्या की सगळे जे बिक्वीट्स आहेत हे सगळेच्या सगळे कंटिंजंट जे किंवा कंडिशनल असतात हे वॉइड किंवा कधी कधी ते वॉइड धरले जाऊ शकतात आणि त्यामुळे ते ती एक प्रिकॉशन घ्यायला लागते आणि त्यावेळेला मात्र वकिलाची तुम्ही हेल्प घेणं गरजेचं आहे की ही कंडिशन किंवा हा XYZ टर्म माझ्या विल मध्ये चालेल का नाही आणि ती लिगल असेल का नाही हे मात्र तुम्ही एकदा कन्फर्म करून घेऊन मग त्या टर्म्स टाकाव्यात. जर का कोणतं कंडिशन तुम्ही घालणार असाल तुमच्या विल मध्ये तर. त्याच्यानंतर एक आपण असंही देतो की कुठलीही काही चूक झाली असेल, काही असेल तर त्यामुळे हे विल किंवा ह्याच्या अंडर जे गिफ्ट मी देतेय ते इनव्हॅलिड नाही होत. तर ह्याची एक आपण घेतो, जसं मगाशी म्हणलं तसं की ह्या विलचा इफेक्ट जो आहे तो माझ्या मृत्यूनंतर होईल हे लिहिणं गरजेचं आहे, कारण हे इंटेन्शन आहे आणि हे डेफिनेशन मध्ये त्यांनी एक एसेन्शियल इन्ग्रेडियंट म्हणून घातलेलं आहे की माझ्या ह्याच्यानंतर माझ्या मृत्यूनंतरच या विलला इफेक्ट दिला जाईल. जसं मी मगाशी म्हणलं तसं की एक डॉक्टर सर्टिफिकेट येतं आणि ह्या इकडे आपण साधारणतः असं लिहितो की मी विटनेसेसच्या प्रेझेन्स मध्ये हे सही करत आहे आणि विटनेसेसही माझ्या प्रेझेन्स मध्ये हे सही करत आहे. अजून एक गोष्ट म्हणजे अशी, मी स्क्रीन शेअरिंग बंद करते सर. अजून एक गोष्ट ही अशी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही विल ड्राफ्ट करत असाल आणि रजिस्ट्रेशनला जाल तर त्यावेळेला तुम्हाला 2 विटनेसेस आणि 2 आयडेंटिफायर्स पण लागतात, म्हणजे 4 लोक एकूण तुम्हाला तिकडे ह्याच्या वेळेला लागतात. हा एक छोटा ड्राफ्ट आता मी शेअर केलाय सगळ्यांबरोबर, पण ह्याच्यात ऑब्व्हियसली तुम्हाला काही इन्क्वायरीज असतील वगैरे तर तुम्ही मलाही भेटू शकता किंवा तुमच्या ओळखीत अजून कोणते वकील असतील त्यांनाही भेटू शकता. जर का कोणाला हे हवं असेल, ड्राफ्ट शेअर करायला मी हवा असेल
तर ते आपण श्रीकांत सर मे बी कोऑर्डिनेट करू शकतील त्या संदर्भात. हो नक्कीच. कोणीतरी हँड रेस केलेला आहे. मोहन सरांचा दिसतोय मला. सर काही क्वेरी होती? बर, आपण एक प्रेझेंटेशन झाल्यानंतर क्वेश्चन आन्सर्स घेऊयात, मला असं वाटतं. सर हे झालं विल कसं ड्राफ्ट करायचं ह्या बाबतीतलं. आता विल का करावं हे आपलं झालं, विल काय असतं हे आपलं झालं, विल कसं ड्राफ्ट करायचं हे आपलं झालं. पण काही कॉमन क्वेश्चन्स आहेत ते मला वाटतं की मी आत्ताच्या सेशनमध्ये कव्हर करावे, ज्याच्याने मॅक्सिमम लोकांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील अशी होप्स आहेत माझ्या. तर सर्वात कॉमन प्रश्न हा असतो की एकदा विल बनवल्यानंतर मी ते चेंज करू शकतो का विल? तर तुम्ही हवं तेवढ्या वेळेला चेंज करू शकता विल. त्याच्यात काहीच बंधन नाहीये, कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाहीये, कोणत्याही प्रकारचा बॅन नाही आहे. आज मी विल केलं म्हणजे हे फुल अँड फायनल झालं असं कधीच होत नाही. फक्त जेव्हा तुम्ही ते विल चेंज करता तर त्यावेळेला अनफॉर्च्युनेटली आपल्या इकडे अजूनही काय की कोडेसिल ज्याच्याने तुम्ही अमेंड करता विल, तर ते रजिस्टर करण्याची अजून आपल्या त्या रजिस्ट्रारच्या इकडे सिस्टीम मध्येच नाहीये. तर त्याच्यामुळे तुम्हाला परत नव्याने अख्खं विल रजिस्टर करावं लागतं. हा एक त्याच्यातला ड्रॉबॅक आहे. पण तुम्ही चेंज नक्कीच करू शकता. पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही विल रजिस्टर करता तेव्हा फक्त एक काळजी घ्यायची, म्हणजे तुम्ही तिकडे लिहून ठेवायचं की मागचं मी विल असं असं केलेलं, या विलच्या अंडर मी ते विल रद्द करतो आहे आणि परत नवीन हे विल आता बनवत आहे. हे लिहायचं नक्की लक्षात ठेवायचं. रिव्होकेशन जे असतं किंवा एखादी बिक्रीट तुम्हाला कॅन्सल करायची असेल, कोणावरती तरी रिव्होक करून घ्यायची असेल तर तेही शक्य आहे. सेक्शन 62 हे तुम्हाला पॉवर्स देतात रिव्होकेशनचे, इंडियन सक्सेशन ऍक्टचे. फक्त एकच त्यांनी त्याच्यात कंडिशन अशी दिली आहे की जेव्हा केव्हा तुम्ही विल तुमचं रद्द करता किंवा एखादं विल रिव्होक करता किंवा ते चेंज करता, अमेंड करता, तेव्हा विल करण्याच्या मागच्या ज्या काही तुमच्या कंडिशन्स होत्या, जसं मी तुम्हाला सांगितलं तसं की तुम्ही एडल्ट हवा, तुम्हाला मेंटली तुम्ही फिट हवा विल बनवायला, तुमच्या स्वतःची प्रॉपर्टी बद्दल तुम्ही बनवत असाल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत या तेव्हा त्यावेळेलाही अप्लिकेबल होतात जेव्हा तुम्ही रिव्होक करताय. दुसरा एक कॉमन प्रश्न असा येतो की रजिस्ट्रेशन विलचं मॅन्डेटरी आहे का? तर विलचं रजिस्ट्रेशन हे बिलकुल मॅन्डेटरी नाहीये. कायदा कुठेही हे सांगत नाही की विल हे रजिस्टर करा, विल हे नोटरी करा, हे कुठेही लिहिलेलंही नाहीये. हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाहीये. बऱ्याचदा असं होतं की फक्त एक कायदा काय सांगतं की विल हे व्हॅलिडली एक्झिक्यूट झालं पाहिजे. म्हणजे त्याला तुम्ही मेंटली फिट हवा, त्याला डॉक्टर सर्टिफिकेट तुम्ही लावलंय, 2 विटनेसेस आहेत, एक्झिक्युटर आहे, तुम्ही स्वतःनी सह्या वगैरे व्यवस्थित केलेल्या आहेत, तर हे व्हॅलिडली एक्झिक्यूट विल झालेलं पाहिजे. विल रजिस्ट्रेशन हे मॅन्डेटरी नाहीये. जर का मी विल रजिस्टर केलेलं असेल तर ते चेंज करताना परत तुम्हाला सेकंड टाइम रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रिव्होकेशन असेल तर ते लिगली रिटन डॉक्युमेंटच्याच हिशोबाने तुम्हाला ते चेंज करायला परत लागतं. रजिस्टर्ड डॉक्युमेंटनी दुसरं विल परत रजिस्टर करावं असं आमचं ओपिनियन आहे. मी ऍडवाइस हा देते की पहिलं डॉक्युमेंट जर का तुम्ही रजिस्टर्ड विलनी केलेलं असेल तर सेकंड विल ही रजिस्टरच करा. अगेन ह्याच्यात कुठेही हा मॅन्डेट नाहीये, मी म्हणलं तसं रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाहीये विलचं. पण जर का तुम्ही पहिलं जर रजिस्टर केलेलं विल असेल तर पुढचं विल ह्याच्यासाठी रजिस्टर करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यात एक डाऊट घेण्यासाठी रिझन्स मिळतात, ग्राउंड्स मिळतात, आणि त्याच्यासाठी ह्याचं सेकंड टाइम जे विल तुम्ही बनवाल ते रजिस्टर करणं गरजेचं असतं तुम्हाला. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे प्रेसिडेंट्स हे म्हणतात की विल रजिस्टर सेकंड विल रजिस्टर करणं हे गरजेचं नाहीये. असे प्रेसिडेंट्सही आलेले, पण अगेन मला ते प्रूव्ह करत बसायला लागतात. एखादं रजिस्टर्ड विल जे असतं त्याची क्रेडिबिलिटी जास्त असते, एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू त्याची जास्त असते. त्याला एव्हिडन्स ऍक्ट हे म्हणतो की डीम्ड टू बी व्हॅलिडली एक्झिक्युटेड,
हे जे त्याला व्हॅलिडिटी येते एव्हिडन्स ऍक्टच्या अंडर, तर ती अनरजिस्टर्ड विलला येत नाही. एक डाऊट कास्ट होतो त्याच्यावरती आणि ते प्रूव्ह करणं मला डिफिकल्ट होतं. आणि म्हणून ते आम्ही सजेस्ट करतो की पहिलं विल जर का रजिस्टर्ड असेल तर सेकंड विलही रजिस्टर्डच असलं पाहिजे. पहिलं विल जर का तुम्ही केलेलं असेल ते रिवोक करायचं असेल तर ते रजिस्टर्ड डॉक्युमेंटनीच रिवोक करणं गरजेचं आहे. आता आपण येऊयात की एकदा विलचं रजिस्ट्रेशन तर मॅन्डेटरी नाहीये, पण ते रजिस्टर करण्याचे फायदे काय आहेत? तर ते फायदे त्याच्यात अनेक आहेत. वन ऑफ द मेन रिझन्स जे मला वाटतं म्हणजे की तुम्हाला उद्या टायटल ट्रान्सफरला प्रॉब्लेम होत नाही. एक आमच्याकडे केस आलेली जिकडे ग्रामपंचायतीतली ती प्रॉपर्टी होती. पुण्यातली मेगा पोलीस सोसायटीचं ते काम होतं ज्याच्यात प्रॉपर्टी टॅक्सचा आम्हाला ट्रान्सफर करायचा होता एका फ्लॅटचा. तर तो मुलाच्याच नावाने करायचा होता ट्रान्सफर. विल मध्येही मुलाचं नाव दिलेलं, पण ते अनफॉर्च्युनेटली विल रजिस्टर झालं नाही आणि त्यामुळे तिकडच्या ग्रामपंचायतीने सांगितलं की जर का ते विल रजिस्टर्ड नसेल तर आम्ही हे ट्रान्सफर करू शकत नाही. आता हे अनफॉर्च्युनेटली झालेली गोष्ट आहे. तिकडे आता त्यांच्या वकिलांनी त्यांना चुकीचा ऍडवाइस का दिला माहित नाही. त्यांच्या वकिलांनी ते का असं त्यांना सांगितलं की विदाऊट रजिस्ट्रेशन हे टायटल ट्रान्सफर होऊ शकत नाही. पण अनफॉर्च्युनेटली ह्या गोष्टी होतात आपल्या इकडे. तेवढी ती मेकॅनिझम अजून नसेल किंवा अवेअरनेस तो नसेल. पण ह्यासाठी ज्या आपल्याला डे टू डे ह्याच्यातल्या ज्या अडचणी येतात तर त्याच्यासाठी आम्ही कायमच रेकमेंड करतो की एक रजिस्टर्ड तुम्ही जर का विल करत असाल तर ते रजिस्टर करणं गरजेचं आहे. सेकंड रिझन ह्याचं असं आहे की तुम्हाला जेव्हा तुमचं टायटल एस्टॅब्लिश करायला लागतं त्या विलच्या अंडर तर त्याही वेळेला एक रजिस्टर्ड विल असणं गरजेचं आहे. जर का तुमचं विल अनरजिस्टर्ड असेल तर आज ते प्रूव्ह करणं डिफिकल्ट जातं, पण जर का तेच रजिस्टर्ड असेल तर मला ते प्रूव्ह करणं इझी आहे, कारण त्याच्यात एक क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश्ड असते, एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेली असते त्याच्यात. विल नोटरी करणं गरजेचं आहे का? तर नोटरीचाही मॅन्डेट नाहीये, लॉ मध्येही त्याचा मॅन्डेट नाहीये. पण मी म्हणलं तसं की तुम्हाला पुढे जाऊन गोष्टी जर का स्मूथली व्हायला हव्या असतील तर हे रजिस्टर करावं असं ऍडवाइस आम्ही नक्कीच देतो. आजकाल असंही दिसलेलं आहे बऱ्याच ठिकाणी की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज ज्या आहेत तर त्याही मागतात की आम्हाला एक तुमच्या विलची कॉपी द्या, रजिस्टर्ड विल मागतात. ते बरोबर का चूक ह्याच्यात मी जाणार नाही, पण डे टू डे ह्याच्यातल्या ज्या डिफिकल्टीज आहेत ह्या अशा येतात, आपल्याला बऱ्याचदा येतात आणि त्याच्यामुळे रजिस्टर्ड विल असणं हे कधीही गरजेचं आहे. आता रजिस्ट्रेशनसाठी काय खर्च येतो तर स्टॅम्प ड्युटी तर अप्लिकेबल नाहीये. रजिस्ट्रेशन फी त्याला 100 रुपये जाते आणि सगळी गव्हर्नमेंट चार्जेस धरून एक 500 रुपयापर्यंत तुमचं काम झालं पाहिजे. आता ऑफकोर्स हे मी गव्हर्नमेंट चार्जेस वगैरेच सांगतेय, त्याच्या पलीकडचं आता आपण आत्ता नको जायला. अनदर कॉमन क्वेश्चन की जो आम्हाला येतो म्हणजे अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे काय आणि सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे काय. अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे जी मला माझ्या पणजोबांकडनं आलेली प्रॉपर्टी आहे म्हणजे अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. माझ्या पणजोबांकडनं माझ्या आजोबांकडे आली, आजोबांकडनं माझ्या वडिलांकडे आली आणि माझ्या वडिलांकडनं आता ती माझ्याकडे येते, म्हणजे ती अँसेस्ट्रल प्रॉपर्टी 3 जनरेशन्सचं त्याच्यात असतं. आता त्या केसमध्ये असं असतं की माझ्याकडे जेव्हा अँसेस्ट्रल प्रॉपर्टी येते तेव्हा ती प्रॉपर्टी कोणत्याही पद्धतीने डिवाइड नाही झालेली असली पाहिजे, त्याचं पार्टिशन नाही झालेलं असलं पाहिजे, ते मला गिफ्टनी नाही येते, ते मला विलच्या अंडर नाही येते. कारण ह्या सगळ्याच्या अंडर जर का ती प्रॉपर्टी मला मिळालेली असेल तर ती अँसेस्ट्रल राहत नाही, ती माझी सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणून मला ती येते. नाहीतर ती आधी 3 जनरेशनचा जो त्यांनी पिरियड दिलेला आहे अँसेस्ट्रल कन्सिडर करण्याचा तर तो मध्ये ब्रेक झालेला आहे आणि म्हणून ती अँसेस्ट्रल नाही तर ती इनहेरिटेड प्रॉपर्टी म्हणून धरली जाईल. आता ह्यामध्ये परत एक असं विचारलं जातं की कोपार्सनरी प्रॉपर्टी म्हणजे काय आणि अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे काय. तर अँसेस्ट्रल प्रॉपर्टी कोपार्सनरी प्रॉपर्टी आणि अँसेस्ट्रल प्रॉपर्टी, तर अँसेस्ट्रल प्रॉपर्टी इज अ टाइप ऑफ कोपार्सनरी प्रॉपर्टी, पण ऑल अँसेस्ट्रल प्रॉपर्टी कॅनॉट बी कोपार्सनरी प्रॉपर्टी.
कोपार्सनरी म्हणजे एक न्यूक्लियस असतो आणि त्याच्यातनं एक जॉईंट प्रॉपर्टी, जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी म्हणून जी असते ती तुमची कोपार्सनरी प्रॉपर्टी असते. सेक्शन 30 हिंदू सक्सेशन ऍक्टचं हे सांगतो की कोपार्सनरी मधला माझा जो काय शेअर आहे तो मी विलनी देऊ शकते, पण अँसेस्ट्रल प्रॉपर्टी मी विलनी ट्रान्सफर नाही करू शकत, मी बिक्वीत त्याचा नाही करू शकत. आणि हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. एकच मिनिट, मला वाटतं प्रश्न येत आहेत, प्रश्न सुरू झालेले आहेत, तर जेवढे आलेत तेवढ्याची आपण आधी उत्तर घेऊ का? नाही, मला असं वाटतं तुमचं प्रेझेंटेशन पूर्ण होऊ दे आणि मग आपण थोडं सिस्टमॅटिक पद्धतीने एक एक प्रश्न घेऊया, म्हणजे मग गोंधळ होणार नाही. तुमचं प्रेझेंटेशन झालं की घेऊ आपण. ठीक आहे सर, चालेल. अजून एक प्रश्न असा येतो कॉमन ह्याच्यातला की प्रोबेट म्हणजे काय, सक्सेशन सर्टिफिकेट म्हणजे काय. सोसायटीने आम्हाला सांगितलंय सक्सेशन सर्टिफिकेट आणा किंवा एअरशिप सर्टिफिकेट आणा, त्याशिवाय शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करणार नाही आम्ही. तर प्रोबेट म्हणजे काय आहे, तर प्रोबेट म्हणजे विल ला सर्टिफाय एक सर्टिफिकेट देतं कोर्ट की हे विल जे आहे हे व्हॅलिडली एक्झिक्युटेड आहे आणि ह्याच्या अंडरचे राईट्स एस्टॅब्लिश करणं, ह्याला प्रोबेट म्हणतात. लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन काय, तर मी जेव्हा लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मागते तेव्हा ते ऍडमिनिस्ट्रेशनचे राईट्स माझ्याकडे मी मागून घेते. सक्सेशन सर्टिफिकेट काय, तर सक्सेशन सर्टिफिकेट हे मुव्हेबल प्रॉपर्टीसाठी असतं की मी सक्सेसर आहे या प्रॉपर्टीचा, त्यामुळे कोर्टाकडनेच आपल्याला जाऊन हे मागून घ्यायला लागतं. या ज्या तिन्ही गोष्टी आहेत या इंडियन सक्सेशन ऍक्टच्याच अंडर येतात. एअरशिप सर्टिफिकेट हे असतं की लिगल एअर्स हे मी एस्टॅब्लिश करते की ह्या माणसाचे लिगल एअर्स कोण कोण आहेत, तर हे एस्टॅब्लिश करणं की मीच ह्यांची वारस आहे, ह्याच्यासाठी एक एअरशिप सर्टिफिकेट असतं. मोस्ट कॉमनली मागितलं जाणारं म्हणजे असतं की एअरशिप सर्टिफिकेट द्या, नाहीतर सक्सेशन सर्टिफिकेट द्या. तर हे राईट्स एस्टॅब्लिश करण्याची ही एक पद्धत आहे किंवा हा एक मोड आहे आणि ह्याची प्रोसेस अशी आहे, मी थोडक्यात सांगते की तुम्हाला अप्लिकेशन करावं लागतं डिस्ट्रिक्ट जजच्या पुढे आणि त्या अप्लिकेशनला जी काही कोटी आहे ती आपल्याला भरावी लागते. सायटेशन्स इश्यू होतात त्याच्यामध्ये आणि कोर्ट एक तुमचा राईट एस्टॅब्लिश करतं ऍज अ सक्सेसर और ऍज अ लिगल एअर. जे प्रोबेट आहे तर जुने जे प्रेसिडेन्सी टाउन्स होते की मुंबई, कलकत्ता आणि मद्रास, तर त्यांचे जे हायकोर्टाचं ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन होतं तिकडे त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जर का तुमची प्रॉपर्टी असेल किंवा त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये तुम्ही जर तुमचा मृत्यू व्हायच्या अगोदर तुम्ही राहत असाल किंवा त्या ज्युरिस्डिक्शनच्या आत तुमचं विल एक्झिक्यूट झालेलं असेल तरच प्रोबेट फक्त मॅन्डेटरी आहे, नाहीतर प्रोबेट हे मॅन्डेटरी नाही. लिगली तुम्हाला प्रोबेट मॅन्डेटरी नाहीये. हिंदूंना हा ऑप्शन दिला आहे की जर का तुम्हाला प्रोबेट करून घ्यायचं असेल तर तुम्ही ते करून घेऊ शकता, पण मॅन्डेटरी नाहीये. कंपल्सरी फक्त मुंबई, कलकत्ता आणि मद्रास मध्ये असलेल्या प्रॉपर्टीजना किंवा तिकडे एक्झिक्यूट झालेल्या विल्सनाच हे मॅन्डेटरी असतं. सेकंड क्वेश्चन, अनादर क्वेश्चन जो मला कायम विचारला जातो म्हणजे जॉईंट अकाउंट असेल तर काय. तर बँकेत माझं जॉईंट अकाउंट आहे आणि त्याला मी गेल्यानंतर माझ्या वारसांना ते पैसे मिळणार का नाही. तर जॉईंट अकाउंट जर का असेल तुमचं तर त्याच्या जॉईंट अकाउंट मधला क्लॉज काय आहे हा बघणं खूप महत्वाचं आहे. सर्वायव्हरशिपचा क्लॉज आहे का नाहीये. जर का सर्वायव्हरशिपचा क्लॉज असेल, आयदर ऑर सर्वायव्हर, तर त्याच्यातले जे काय पैसे असतात ते त्या सर्वायव्हर कडे जातात. तो क्लॉज जर का नसेल तर विलच्या अंडर तुम्ही तुमच्या वारसांना ते देऊ शकता. जॉईंट अकाउंट मधले जे काय पैसे असतात ते. मी नॉमिनी म्हणजे काय, आता हाही एक खूप कॉमन प्रश्न आहे. नॉमिनीचा अर्थ आहे की तो एजंट किंवा ऍडमिनिस्ट्रेटर आहे त्या प्रॉपर्टीचा, त्याच्यावरती कोणतेही ओनरशिप राईट्स हे एस्टॅब्लिश होत नाहीत नॉमिनीच्या अंडर. नॉमिनेशन आहे म्हणजे ओनरशिप क्रिएट झाली, हा एक चुकीचं मिसकन्सेप्शन, हा एक मिसकन्सेप्शन आहे म्हणजे, आणि इट्स अ व्हेरी कॉमन मिसकन्सेप्शन.
पण हा प्रश्न परत येतो की माझ्याकडे जर का 2-3 बँक अकाउंट्सच आहेत आणि सगळीकडे जर का मी नॉमिनी दिलेला असेल तर मग विल करण्याची गरज आहे का? जर का तुमचे वारस म्हणजेच तुमचे नॉमिनी असतील तर विल करण्याची मे बी गरज तुम्हाला पडणार नाही. केस टू केस हे ठरवावं लागेल. पण एकच मुलगा आहे, दुसरं कोणीच वारस नाहीये आणि तोच मुलगा माझा नॉमिनी आहे, तर मात्र या केसमध्ये इफेक्ट असा येतो की त्या नॉमिनीचं नाव तुम्ही बँकेत ऍड करू शकता आणि तो नॉमिनी ते पैसे काढून घेऊ शकतो. पण त्या पैशांवरती वारसांचा हक्क असल्यामुळे नॉमिनेशन जरी असलं तरी तुम्हाला विल करणं हे गरजेचं आहे, कारण तुमच्या वारसांचा राईट एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. नॉमिनेशन म्हणजे हा राईट एस्टॅब्लिश होतो हे चुकीची समजूत आहे. त्याच्यानंतर डिस्प्यूट नसेल तर विल करावं का हाही एक प्रश्न असतो. तर डिस्प्यूट नसला तरी तो उद्या आत्ता नाहीये पण तो उद्याला पण डिस्प्यूट नसेल प्रॉपर्टीवरनं हे आपल्याला गॅरंटी कुठलीच नसते. त्यामुळे विल करून ठेवणं ही एक प्रिकॉशन आहे आणि ती आपण घेतली पाहिजे असं आमचा ऍडवाइस राहतो कायम. वारस नसतील तर विल करावी का हाही एक प्रश्न असतो. तर वारस नसतील तर विल करायची का, तर ते आता हिंदू सक्सेशनच्या प्रमाणे तुम्ही वारस कोणाला कन्सिडर करताय ह्याच्यावरती खरं तर ते ठरतं. हिंदू सक्सेशन मध्ये तुम्हाला खूप ब्रॉड कॅटेगरीज दिल्या गेल्या आहेत की वारस म्हणजे नक्की कोण. क्लास 1, क्लास 2, क्लास 3 एअर्स कोण आहेत. जर का त्यांच्या क्लास 1 एअर्स नसतील तर ते क्लास 2 कडे जातं, क्लास 2 नसतील तर क्लास 3 कडे जातं आणि ऍब्सोल्युटली कोणतंच वारस नसेल तर ती प्रॉपर्टी सरकार जमा होते. हे नको असेल व्हायला तर ती विल करणं गरजेचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आहे की जॉईंट विल करावी का इंडिव्हिज्युअल विल करावी. बायकोच्या आणि माझ्या नावावरती सगळ्या प्रॉपर्टी जॉईंट आहेत तरी तर मग जॉईंट विल करणं सोयीचं जाईल का. तर आता अगेन हे केस टू केस बेसिस वरती ठरवणं गरजेचं आहे. पण आमचा कायमच आग्रह असतो की जॉईंट विल करू नये, इंडिव्हिज्युअल विल करावी. ट्रस्ट फॉर्म करता येतो का विलच्या अंडर, तर ट्रस्टही फॉर्म करता येतो. प्रायव्हेट ट्रस्ट फॉर्म करता येतो. त्याचा कंप्लायन्स सगळा डिस्ट्रिक्ट कोर्टापुढे असतो, डिस्ट्रिक्ट जज पुढे असतो रॅदर, कोर्टापुढे म्हणण्यापेक्षा. पण ते परत केस टू केस बेसिस वरती असतं आणि ते आता कमीच होत चाललंय ट्रस्ट करणं, फॉर्म करणं विलच्या अंडरचा. ऍडवाइसही आम्ही करत नाही तसा, पण आता ह्याच्यावरती मी फार कमेंट नाही करणार कारण ते केस टू केस बेसिस वरती ठरवावं लागतं. लिव्हिंग विल म्हणजे काय हा अजून एक प्रश्न येतो. तर लिव्हिंग विल म्हणजे एक ऍडव्हान्स मेडिकल डिरेक्टिव्ह असतं किंवा पॅसिव्ह युथनेशिया ज्याला आता लिगल प्रेसिडेन्स मिळालेला आहे सुप्रीम कोर्टाकडनं. 2018 मध्ये हे डायरेक्शन्स दिले गेले होते सुप्रीम कोर्टाकडनं आणि त्याच्यानंतर ते 2023 मध्ये डायरेक्शन्स मॉडिफाय झाले. त्या डायरेक्शन्सच्या हिशोबाने लिव्हिंग विल तुम्ही करू शकता. त्याची एक प्रोसेस दिलेली आहे की जर का मी व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये असेल, मला खूप काही आर्टिफिशियल सपोर्टनी मला जगवलं जाणार असेल किंवा माझा आजार असा असेल की त्याला क्युअरच नाही आणि ट्रीटमेंट करूनही नंतर मला मृत्यूच येणार आहे, तर या केसेसमध्ये मी एक लिव्हिंग विल करून ठेवू शकते. ते विल जसं करतो तसंच आपल्याला लिव्हिंग विल करावं लागतं. पण लिव्हिंग विलला नोटरी करणं हे मॅन्डेटरी आहे. 2 विटनेसेस असणं मॅन्डेटरी आहे. आणि लिव्हिंग विल जेव्हा तुम्ही करतात त्याचा अर्थ असा नाही की ते डायरेक्टली तुमचे जे काही डायरेक्टिव्ह आहेत हे गृहीत धरून त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली जाईल. सुप्रीम कोर्टाने एक प्रोसेस त्याच्यात मांडून दिलेली आहे की लिव्हिंग विल हे तुम्ही जेव्हा आजारी पडता तर त्यावेळेला तुमचे जे कोण रिप्रेझेंटेटिव्ह आहेत किंवा एक्झिक्युटर आहे तर त्या माणसाने हे हॉस्पिटलला कळवावं. हॉस्पिटल एक प्रायमरी बोर्ड एस्टॅब्लिश करतं. प्रायमरी बोर्डाचा डिसिजन जर का पॉझिटिव्ह आला तर मग ते सेकंडरी बोर्डकडे जातं. सेकंडरी बोर्डाकडनं जर का पॉझिटिव्ह कन्फर्मेशन आलं तुमच्या डायरेक्टिव्हजना की मला मेडिकल सपोर्ट नको आहे किंवा मला एक्सटेन्सिव्ह ट्रीटमेंट काही नको आहे, तर मग त्या केसमध्ये तो डिसिजन जर का पॉझिटिव्ह कन्फर्म केला सेकंडरी बोर्डाने तर ते जेएमएफसी पर्यंत जातं. जेएमएफसी त्याला इफेक्ट देतं त्यांच्या सेकंडरी बोर्डाच्या डिसिजनला. त्यामुळे लिव्हिंग विलची कन्सेप्ट आता कुठे त्याचा अवेअरनेस वाढत चाललेला आहे. माझे
कडनं टॉपिक संपलेले आहेत, तर आपण आता प्रश्नांकडे जाऊयात जे आता कमेंट्स मध्ये आलेले आहेत. नमस्कार मंडळी, माझी एक छोटी सूचना आहे उल्काताई. आपण माझ्याकडे आता एका व्यक्तीने हँड रेज केलेला आहे आणि 3 कॉमेंट्स मध्ये प्रश्न आलेले आहेत. तर आपण एक एक घेऊया. मोहन आठवलेंनी हँड रेज केला होता, तर त्यांना प्रश्न विचारायचा आहे का? मोहन. सर स्क्रीन ऐकलेलं नाही त्यांनी. मेसेज आलेले आहेत ते उल्का तुम्हाला दिसत आहेत का? हो. पहिला मेसेज सतीश आठवल्यांचा आहे. हो. तर मी वाचू का? तुम्ही एकदा वाचून मग उत्तर देत आहे? नाही, तुम्ही वाचला तरी चालेल, असं काही नाही. सतीश आठवलेंनी असा प्रश्न विचारलाय, मी व माझ्या पत्नीचे एकत्र मृत्यूपत्र केले आहे व त्याची नोंदणीही केली आहे. समजा पुढे जर कोडोसिल केले तर त्याचीही नोंदणी करणे आवश्यक आहे का? याचा खुलासा करता येईल का? हो. आता कोडोसिल म्हणजे थोडक्यात सांगते की ते अमेंडमेंट असतं, जे आधीचं विल तुम्ही केलेलं असतं किंवा त्याच्यात ऍडिशन केलेली असते त्या विलला आधीच्या. कोडोसिलचं मी मगाशी जसं म्हणलं तसं की अनफॉर्च्युनेटली कोडोसिलचं ऑप्शन रजिस्ट्रेशनच्या वेळेला आपल्याला अवेलेबल होत नाही, त्यामुळे तुम्हाला परत एकदा विल रजिस्टर करावं लागतं. इट विल बी सेकंड विल जे तुम्ही परत रजिस्टर करताय. पहिलं विल जर का रजिस्टर केलेलं असेल तर पुढचं विलही रजिस्टरच करावं. कोडोसिल जे आपण आता म्हणतोय ते रजिस्टर करणंच गरजेचं आहे. दुसरा प्रश्न हरी आठवल्यांनी विचारला. 2 प्रश्न आहेत त्यांचे. देर आर 2 sons. Father has made a will only in favor of one son. In such a situation, does the other son has any legal course available? ओके. तर मी मगाशी जसं तुम्हाला म्हणत होते जेव्हा मी ड्राफ्ट शेअर केला विलचा, की जर का तुम्ही असं विल करणार असाल की एकालाच जर का तुम्हाला द्यायचंय आणि दुसऱ्याला काही द्यायचं नाहीये, तर त्या विल मध्ये त्याचं जस्टिफिकेशन येणं गरजेचं आहे की तुम्ही या विलच्या अंडर त्या दुसऱ्या मुलाला का काही देत नाही आहात, हे खूप गरजेचं आहे. आणि हे आपला विषय मगाशी झाला. आता ही पर्टिक्युलर सिच्युएशन ज्याचं तुम्ही एक्झाम्पल दिलेलं आहे, तर त्या केसमध्ये त्या दुसऱ्या मुलाकडे एकच रिकोर्स राहतो, तो म्हणजे ते विल चॅलेंज करणं सिव्हिल कोर्टाकडे जाऊन. त्यांचा दुसरा प्रश्न आहे, इफ विल इज मेड देन आफ्टर द डेथ ऑफ फादर will the survivors have to approach the court to get title of the property? नाही. आता जर का तुमचं विल झालेलं असेल, मला ऍक्च्युली प्रश्न कळला नाही. लिगल एअर्स म्हणायचंय का सर तुम्हाला त्याच्यात? हरी सर. Yes. No, my question is, if the will is already done, and suppose if the will is made in the name of 2 sons or 1 son and 1 daughter, after the death, both of them do they have to go to the court to get the succession? Or it will be automatically, will take care of that? It will depend की प्रॉपर्टी कुठे आहे तुमची. जसं मी मगाशी म्हणलं तसं जर का मुंबईला तुमची प्रॉपर्टी असेल किंवा तुम्ही मुंबईला राहत असाल किंवा तुमचं विल मुंबईला झालेलं असेल, तर तुम्हाला त्याचा प्रोबेट किंवा लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं असतं. विलचं प्रोबेट हे मॅन्डेटरी आहे मुंबई, कलकत्ता आणि मद्रासच्या टाउन सिटीज मध्ये. बाकी ठिकाणी प्रोबेट करणं हे मॅन्डेटरी नाहीये, लिगल रिक्वायरमेंट त्याची नाहीये. त्यामुळे जर का विल बनवलेला असेल, ते व्हॅलिडली एक्झिक्युटेड असेल, रजिस्टर्ड असेल, तर तुम्हाला कोर्टाकडे जायची काहीच गरज नाही. त्याच्यानंतरचा उल्का माझा प्रश्न आहे, डज इट मीन दॅट फर्स्ट गेट अन अपॉइंटमेंट फॉर रजिस्ट्रेशन इन सब रजिस्ट्रार ऑफिस, देन
will to be dated for that date हा. and the doctor certificate also to be dated on the same date. हा सिक्वेन्स बरोबर आहे का? हा, तर आता जेव्हा विल बनवलं जातं तर त्याचं तुम्ही एक्झिक्युशन आधी ऐकू येत आहे का सर? माझी स्क्रीन फ्रीज झाली. हो, येत आहे ऐकू. जेव्हा तुम्ही विल बनवता तेव्हा त्याच दिवशी हे रजिस्टर झालं पाहिजे असं काही नाही. मी आज हे बनवू शकते, ते विल मी हवं तर नोटरी करू शकते किंवा तसंच एक्झिक्यूट करून ठेवू शकते. 4 महिन्यानंतरही मी ते रजिस्टर करू शकते. त्याला काहीच हे रिस्ट्रिक्शन नाही आहे. पण जसं मी मगाशी म्हणलं तसं की आज जर का मी एक्झिक्यूट करत असेल तर डॉक्टर सर्टिफिकेट आजच्या तारखेचं हवं, आणि जर का रजिस्टर 4 महिन्यांनी करत असेल तर परत तुम्हाला सेकंड डॉक्टर सर्टिफिकेट घ्यायला लागतं, ज्या तारखेला मी रजिस्टर करते त्या तारखेला. आता जर का मी विल आज वकिलाकडे येऊन केलं तर तुम्ही म्हणताय तसा सिक्वेन्स युजली असतो की तुमचं विल ड्राफ्ट करून झालेलं आहे, तुम्ही अपॉइंटमेंट घेता सब रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये आणि सेम डेटला तुम्ही एक्झिक्यूटही करता, रजिस्टरही करता आणि सेम डेटचं डॉक्टर सर्टिफिकेट तिकडे जोडता. बर. Shrikant, I have a third question also. हा, मी दाखवतो वाचून. Okay. हरिभाऊंचा अजून एक प्रश्न आहे. Will the will overrule the nomination given to cooperative society? In the absence of will, whether nomination of can be treated as will? हा कोऑपरेटिव्ह सोसायटी संदर्भातला प्रश्न आहे. नॉमिनेशन हे विल म्हणून धरलं जात नाही. लॉ इज क्लिअर ऑन दॅट. आता नॉमिनेशन जर का असेल तर सोसायटीला त्याची बांधिलकी येते की त्यांचं नाव तुम्ही सोसायटीच्या डॉक्युमेंट्स मध्ये अपडेट करून घ्यावं त्या नॉमिनीचं. पण जसं मी मगाशी म्हणलं तसं की नॉमिनेशन हे कोणतीही ओनरशिप क्रिएट करत नाही किंवा लिगल टायटल ट्रान्सफर होत नाही त्या केसमध्ये, आणि त्याच्यामुळे जे कोण लिगल एअर्स आहेत त्या व्यक्तीचा किंवा विलच्या अंडर ज्यांना ती प्रॉपर्टी दिली जाते त्यांचा त्या प्रॉपर्टीत हक्क कायमच राहतो. हरिभाऊ, पुढे जाऊया. Oh yes, yes. Okay. अजून एक प्रश्न आहे उल्का. श्री विजय आठवले यांचा. एकापेक्षा जास्त प्रॉपर्टीज असतील तर वेगवेगळी विल करता येतात का? म्हणजे मला वाटतं त्यांना म्हणायचं जरूर आहे का वेगवेगळी विल करायची? नाही, वेगवेगळे विल तुम्ही नाही करू शकणार, कारण एक विल जर का तुम्ही केलेला असेल तर दुसरं विल त्याचं आधीचं विल रिवोक करतो आणि कायम कायद्यामध्ये सबसिक्वेंट विल जे आहे ते व्हॅलिड मानलं जातं. No, but if it is in different properties. बरोबर आहे सर, पण ते कारण काय करण्याचं आणि ते इंटेन्शन काय आहे हे सगळं समजून घेणं गरजेचं असतं आणि अगेन ते केस टू केस बेसिस वरतीच हँडल करायला लागतं. Okay. आता ज्यांनी हात वर केले तर त्यांचे प्रश्न घेऊया उल्का. पहिला मोहन आठवलेंचा आहे. मोहन, तुम्ही विचारताय का? I think you will tell Mohan to unmute himself. हॅलो. हा मोहन. हॅलो. हा, एखाद्या माणसाने नवरा बायकोच्या नावात ब्लॉक घेतलेला आहे, त्याच्यातला एक कोणीतरी अगोदर झाला एवढं निश्चित. तर अशा वेळेला त्याने जर सोसायटीला सांगितलं की माझ्या बरोबर माझ्या मुलाचं नाव किंवा याचं असं विल मध्ये नोंद केलेलं असलं तर सर चालतं का? रिपीट करू शकता का तुम्ही? हा, प्रश्न रिपीट करा. हा, बघा, एखादा ब्लॉक जर असेल तर तो नवरा बायकोने विकत घेतला रजिस्टर करून, तर त्यावेळेला त्या दोघांपैकी एखादा मनुष्य अगोदर जातो, तर त्यावेळेला जो मनुष्य राहतो त्याला दुसऱ्याचं नाव देता येतं का सोसायटीकडे? इट डिपेंड्स की नवरा बायको मध्ये आता आपण फॉर एक्झाम्पल घेऊया
की बायको घरी गेली आहे आणि त्यांना एक मुलगा आहे, तर त्या बायकोनी विल केलं आहे का नाही हे बघणं गरजेचं राहतं. जर का विल केलं असेल तर त्या पद्धतीनेच तुम्हाला पुढे जावं लागेल. जर का विल केलेलं नसेल तर मात्र इंटेस्टेट सक्सेशन, जसं मी म्हटलं की हिंदू सक्सेशनच्या प्रमाणे त्यांना ते त्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन होतं. आता या उदाहरणामध्ये तुम्ही असं म्हणता की नवरा बायको आणि एक मुलगा एवढेच लोक जर का असतील. नाही, नवरा बायको मुलांचे ब्लॉक वेगवेगळे आहे. हा नाही, मी उदाहरण देतेय. तर मग त्या केसमध्ये मुलांकडे प्रॉपर्टी एनिवे जाते त्यांच्या हिस्स्याच्या हिशोबाने. हा पण आता माझा प्रश्न आणखी एक त्याच्याबरोबर आहे की दोन्ही मुलांचे 2 ब्लॉक आहेत आणि माझा स्वतंत्र ब्लॉक आहे. तर मला जर असं म्हणायचं असेल की माझ्या पश्चात माझी बायको आणि तिच्या पश्चात अमुक या मुलाकडे जर ब्लॉक द्यावा तर असं होऊ शकेल काय? विल मधनं असं होऊ शकतं. हा येस सर, आय एम सॅटिस्फाईड आहे मॅडम. ओके, थँक्यू सर. सतीश तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही हात वर केला होता. सतीश गजानन. माझा एक प्रश्न असा होता मॅडम की मी म्हणजे आमच्या दोघांचं जे डील आहे त्याच्यामध्ये मी एक क्लॉज असा घातलाय की इफ इन फ्युचर इफ सम प्रॉपर्टी और सम ॲसेट्स कम इन माय और इन आवर पोझिशन रादर, then the distribution of those assets after our death will be like this. हे असा क्लॉज आम्ही घातलेला आहे. पण ते ऍसेट्स आल्यानंतर समजा आलेच ऍसेट्स तर त्यावेळेस परत काही आम्हाला त्याचं हे करावं लागेल का? नाही, हा रेसिड्युअरी क्लॉज म्हणून ट्रीट केला जाईल. अगेन ते डॉक्युमेंट सगळे पाहिल्याशिवाय आम्ही नाही सांगू शकत. केस टू केस बेसिस वरती असतं. पण साधारणतः तुम्ही जेवढं सांगताय त्याच्यावरती असं दिसतं की हा रेसिड्युअरी क्लॉज आहे आणि त्यामुळे तो व्हॅलिड धरला जाईल. येस येस, थँक्यू. सरिताताई तुम्हाला विचारायचं आहे काही? हो, विचारते. बिल केलं आणि घर मुलाच्या नावावर केलं तर स्टॅम्प ड्युटी पडते का? नाही, कारण विलचा इफेक्ट तुमच्या नंतर येणार आहे आणि ते विल गिफ्टनी बिक्वीत म्हणून ट्रीट होतं आणि त्या मुलाच्या हातात जेव्हा तो फ्लॅट जातो तेव्हा त्याला स्टॅम्प ड्युटी नाही पडत. मग कधी कधी मृत्यूपूर्वीच घर मुलाच्या नावावर गिफ्ट करा असं का सांगितलं जातं? कारण त्याच्यात हे ना खूप केस टू केस बेसिस वरती खरं तर ठरतं. आता त्या काय सिच्युएशन मध्ये हा ऍडवाइस दिला जातोय हे आम्ही नाही कमेंट आता करू शकत त्याच्यावरती. खूप केस टू केस आणि फॅक्ट्स ओरिएंटेड हा प्रश्न आहे. बऱ्याचदा असं होतं की नंतर त्या मुलांना कटकट नको राहायला म्हणून आता आपण गिफ्ट डीड करून घेऊ, प्रॉब्ली या कारणाने त्यांनी सांगितलेलं असू शकतं. तसं नंतर फॉर्मॅलिटीज करायला नको, आताच करून टाका सगळं म्हणूनही सांगितलं जाऊ शकतं. ओके, पण असं त्याला स्टॅम्प ड्युटी त्यावेळेला नाही पडत तेव्हा प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती जाते. मग आणखीन एखाद्या केसमध्ये पेरेंट्सच्या नावावर आहे घर आणि मुलाला जर को ओनर म्हणून घेतला तर इन दॅट केस विल असो किंवा नसो काय करायचं असतं? म्हणजे बिल करताना मग त्या घराचा बिल मध्ये कसा उल्लेख करायचा असतो? त्याचा उल्लेख असा असतो की माझ्या हिस्स्याचं जे घर जर का 50-50% असेल की मुलाच्या नावाने 50%, तुमच्या नावाने 50%, तर माझ्या हिस्स्याचा जो अनडिवायडेड 50% शेअर आहे तो या विलनी मी कोणाला तरी देते असा म्हणून उल्लेख असतो. नाही, क्लिअर आहे, त्या बाबतीत काही शंका नसते. हो हो, ओके, थँक्यू. विलास फणसळकरांनी हात वर केलाय. विलास तुम्ही विचारताय? हो, विचारतो. मला असा एक प्रश्न विचारायचा होता की विल जे आपण करतो ते सिक्रेट असतं, माहिती नसतं कोणाला. तर त्या सिक्रेसी संबंधित तुम्ही काही जर का पॉइंट सांगितले आम्हाला. आणि दुसरं, आफ्टर डेथ ते ओपन करताना ते कसं ओपन करायचं हा एक मुद्दा होता. आणि तिसरा मुद्दा,
जेव्हा आपण ते रजिस्टर करतो रजिस्ट्रारकडे, हम्म. तेव्हा ते रजिस्ट्रार वाचतो किंवा आपल्याला त्याची कॉपी देतो, मग हो. तिथे ते ओपन होतं ना, हो. मग इथे सिक्रेसी राहत नाही. नाही, ते कसं असतं की जेव्हा तुम्ही बरोबर आहे तुमचं की रजिस्ट्रार ते वाचतो त्यावेळेला सिक्रेसी तेवढी राहत नाही जेवढी तुम्ही म्हणताय की पूर्णपणे राहायला पाहिजे. पण बिलची सर्टिफाईड कॉपी कोणीही काढू नाही शकत. जो बेनिफिशियरी असतो बिलच्या अंडर तोच फक्त सर्टिफाईड कॉपी काढू शकतो, किंवा तुम्ही जर का एक्झिक्यूट केलेलं असेल तर फक्त तुम्हीच सर्टिफाईड कॉपी मागून घेऊ शकता. अदरवाईज ते पब्लिकली कोणालाही दिली जात नाही त्याची कॉपी. दुसरं म्हणजे सिक्रेसी मेंटेन करण्याबद्दल आता युजली एक्झिक्युटरच्या ताब्यात सील करून ते विल दिलं जातं, कारण ही इज द वन जो पुढे त्याचं डिस्ट्रीब्युशन बघतो. आय थिंक तुमचं विलास जाऊ पुढे. हो, येस, थँक्यू. राजेंद्र आठवले, आपण विचारताय. हो, नमस्कार, मी डॉक्टर आठवले. नमस्कार. प्रॉपर्टी होती, पण ती नंतर इतरांकडून, समजा एका व्यक्तीने, जो व्यक्ती त्या ठिकाणी उपभोग घेतो आहे, त्यांनी ती त्याच्या नावावरती खरेदी करून घेतली इतरांकडून, तर मग ती त्याची ओन प्रॉपर्टी झाली ना आता. परत एकदा सांगू शकाल प्रश्न? अँसेस्टर प्रॉपर्टी, सपोज आम्ही 4 भाऊ होतो, तर 4 भावांपैकी तिघांना त्यांचा भाग दिला गेला आणि त्यांच्याकडून ती रीतसर खरेदी खत करून घेतलं गेलं त्याचं. आता ती एकाच व्यक्तीच्या नावावरती आहे. आता ती अँसेस्टर प्रॉपर्टी राहिलेली नाही ना, ती तर या व्यक्तीचीच राहील. तुम्ही त्याच्यात पार्टिशन करून घेतले थोडक्यात अँसेस्ट्रल प्रॉपर्टीचं का? बरोबर. पार्टिशन झाल्यानंतर तुमचा हिस्सा जो येतो पार्टिशन डीडच्या अंडर, तो तुमची सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी होतो. हो, आणि इतरांचे त्यांनी विकत घेतलेले. हो ना, पण आधी पार्टिशन झालेलं असणार, त्यामुळे ती ऑलरेडी सेल्फ अक्वायर्ड होणार इतरांचीही, आणि त्याच्यानंतर तुम्ही ती खरेदी खताने जर का विकत घेत असाल तर ती तुमची सेल्फ अक्वायर्ड म्हणूनच राहते. अँसेस्ट्रल त्याचं रूप जे आहे, नेचर जे आहे, ते पार्टिशन डीडच्या वेळेसच संपतं. ओके, ठीक आहे. म्हणजे मग ती पूर्ण मृत्यूपत्रात घेताना त्या व्यक्तीलाच ती करता येईल ना इतरांसाठी? हो, तुम्ही जर का ती विकत घेतलेली असेल अशा पद्धतीने तर विल मधनं तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करू शकता. ओके, ठीक आहे. तेवढाच एक प्रश्न होता. आणि तुमचा हा जो फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट मिळू शकतो का आम्हाला? हो, श्रीकांत सर गाईड करू देऊ शकतो फॉर्मॅट तुम्हाला. आणि इथे रावेर हा तालुका आहे, तालुका प्लेसला कोणत्या व्यक्ती किंवा कोणत्या वकिलांकडून आम्हाला मिळू शकतो का हा? नाही, हा ऍक्च्युली तो माझा फॉर्मॅट आहे, तो मी आता शेअर करत होते. ओके ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. अजित कडुसकर, आपण विचारताय? हो, माझा एक अगदी साधा प्रश्न आहे की आपण डॉक्टरचं सर्टिफिकेट म्हणालात, तर हा डॉक्टर कोणत्या प्रकारचा असावा? आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा कुठलंही चालतं का? आयडियली कुठलाही चालतो, पण आता अनफॉर्च्युनेटली असं आहे की कोर्टात जेव्हा क्रॉसला कामं जातात तेव्हा मेडिकल क्रेडेन्शियल बघताना MBBS ला फेवर जास्त केलं जातं, पण लिगली कोणताही डॉक्टर चालतो जो मेडिकल काउन्सिलच्या अंडर डॉक्टर आहे. तो मेडिकल काउन्सिल तर फक्त ॲलोपॅथिकच आहे ना? फक्त नाही नाही नाही, त्याच्यात त्यांची क्रायटेरिया आहे. हा, त्या ऍक्टच्या अंडर त्यांनी डिफाईन केलंय कोण कोण डॉक्टर म्हणून धरलं जाईल. ओके, थँक्यू. उल्का, काही मेसेज आलेत का बघतो, एकच मिनिट. हा, नाही, नवीन काही मेसेज नाही. आपल्यापैकी कोणाला आणखीन काही प्रश्न विचारायचा आहे का? हो, त्याची हार्ड कॉपी आम्हाला कुठे मिळू शकेल तुमच्या फॉर्मॅटची? मी मेल करू शकतो तुम्हाला. ओके, ठीक आहे. आणि कोणाला काही विचारायचं आहे? हा, अजित बोला.
हा, आणखी एक असा बेसिक प्रश्न. तुम्ही म्हणालात की सही योग्य प्रकारे केली पाहिजे. हो. हे योग्य प्रकारे म्हणजे काय ते कळलं नाही. आता आपण चेकवर सही करतो, ती सही सगळीकडे करणार असतो, तर ह्याच्यात एक वेगळ्या प्रकारे म्हणजे काय? नाही, योग्य प्रकारे म्हणजे योग्य जागी करणं गरजेचं आहे आणि ती अशा इंटेन्शन तुमचं क्लिअर झालं पाहिजे. म्हणजे जसं आपण फॉर्मॅटमध्ये लिहिलं की हे मी विल करत आहे आणि टेस्टेटर म्हणून मी साईन करते, तर ते इंटेन्शन क्लिअर होणं गरजेचं आहे की कोणत्या कशासाठी तुम्ही ते सही करताय. म्हणजे ते आपण वाक्य टाकतो फक्त ते म्हणलं, त्या वाक्याच्या खाली सही केली की ती योग्य सही झाली. हो. ओके. आणि प्रत्येक पानावरती सही करणं गरजेचं आहे. ओके. हॅलो हॅलो मॅडम. हा सर. मोहन. हा, मी रत्नागिरीहून बोलतोय. रजिस्टर मी करायला पाहिजे असं कंपल्सरी नाहीये, पण मग ज्या वेळेला सोसायटी मागतात तर सोसायटीच्या वेळेला काय करावं लागेल? कारण विल हे कंपल्सरी रजिस्ट्रेशन नाहीये त्याला. हो. कारण मी गेले 23 मॅडम मी गेले 23 वर्ष वकिली करतोय, पण आमच्या इकडे जे विल असतं ना ते त्याची झेरॉक्स कॉपी आम्ही तिथे सोसायटीत देतो आणि तिथे ते चालते, कारण ती त्याला डॉक्टरचं सर्टिफिकेट असतं. त्याच्यामुळे काय एवढा प्रश्न इथे येत नाहीये. तर नोटरी केलं चालेल की नाही? नोटरी केलं चालेल की नाही? चालतं ना सर. मी म्हणलं हा सर, मी म्हणलं तसं की विल ला रजिस्ट्रेशन किंवा नोटरी हे मॅन्डेटरी नाहीये, पण काही वेळेला लीगल ऍडवायझर्स सोसायटीचे असतात, ते सांगतात की आम्हाला प्रोबेटस द्या किंवा आम्हाला वारस सर्टिफिकेट द्या किंवा सक्सेशन सर्टिफिकेट द्या. तर त्यावेळेला या फॉर्मॅलिटीज करायला लागतात आणि त्याच्यासाठी मग आपला रजिस्टर्ड विल असेल तर तुमचा राईट इझिली एस्टॅब्लिश झालेला असतो. डॉक्टर राजेंद्र, तुम्हाला विचारायचं आहे काही? आपण जे साक्षीदार घेतो दोघ जण, त्यांना आवश्यक असतं का? काय असतं का? त्यांना आपण आपल्या विलची कॉपी देणं आवश्यक आहे का? बिलकुल नाही. त्यांना तुमच्या विल मध्ये काय लिहिलंय हे सांगणं गरजेचं नसतं, ते सांगणं अपेक्षितही नसतं आणि लिगली पण त्यांनी ते कधीही प्रूव्ह करणंही गरजेचं नसतं की त्या विल मध्ये काय लिहिलं होतं. मी म्हणलं तसं की विटनेसेसचं एकच काम असतं की टेस्टेटरने माझ्या समोर सह्या केलेल्या आहेत आणि मी टेस्टेटरच्या समोर सह्या केलेल्या. ओके, ठीक आहे. कारण मी आतापर्यंत 2-3 जणांच्या मृत्यूपत्रावरती मी साक्षीदार म्हणून आहे आणि त्या प्रत्येकाने माझ्याजवळ कॉपी देऊन ठेवलेली. मी एक विचारू शकतो का? हो हो. तर मला असं विचारायचंय, समजा मी विल केलं आणि त्या विल मध्ये मी असं म्हणलं की माझ्या नंतरची जी प्रॉपर्टी आहे ती माझ्या मिसेसला मिळावी आणि तिच्यानंतर मग दोन्ही मुलींना मिळावी, असं द्यायला लागतं का? कंडिशनल बिक्विथ तुम्ही करू शकता, पण ही जी बिक्विथ तुम्ही करताय ही कंडिशनल आहे, अशी तुम्ही करूही शकता. त्याला गिफ्ट ओव्हर म्हणतात. पण गिफ्ट ओव्हरचं मी जे म्हणलं तसं की त्याचे फॅक्ट्स एकदा व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. कोणत्या प्रकारे तुम्ही ती कंडिशन घालताय हे तुम्ही तपासणं गरजेचं आहे वकिलाकडनं. नाहीतर ती वॉइड होऊ शकते कंडिशन. त्याच्यापेक्षा जॉईंटलीच केलेलं चांगलं का? जॉईंट विलला आम्ही ऍडवाइज नाही करत, शक्यतो जॉईंट करू नये. तुम्ही हे नक्कीच त्याच्यात देऊ शकता की आधी बायकोकडे आणि एक ते ना कंडिशनल विल कशा पद्धतीने तुम्हाला फ्रेज करायचंय त्याच्यावरती ठरतं सर. हे खूप फॅक्ट टू फॅक्ट केस टू केस बेसिस वरती सांगावं लागतं. ओके. उल्का दोन खूप छान एकत्र विल करू नये, जॉईंट विल करू नये, त्याचं स्पेसिफिक काय कारण असेल? सर ह्याच्यातनं ना कॉम्प्लिकेशन्स नंतर वाढतात असं दिसून येतं आम्हाला.
आणि त्यामुळे आम्ही सजेस्ट करत नाही. असं स्पेसिफिक म्हणजे मी म्हणलं तसं केस टू केस ह्याच्यात आम्हाला असं आढळलेलं आहे की इंडिपेंडेंट विल करणं कधीही फायद्याचं पडतं. नाही, कारण काही वेळेस काय होतं की तुमची बायको जर असेल, म्हणजे आता पर्टिक्युलर आमच्या बाबतीत असं धरायचं की बायको इज इनकेपेबल ऑफ डुईंग एनिथिंग आफ्टर द डेथ ऑफ द हजबंड. अशा वेळेस पहिल्यांदाच जर त्या कंडिशन जर का एकत्र करून केल्या असतील माझ्यानंतर माझ्या बायकोकडे किंवा माझ्या नवऱ्याकडे आणि त्याच्या मृत्यूनंतर मग बाकीचं जे काय जे कंडिशन खाली दिलेले आहे ते व्हावं, हे जर स्पेसिफिकली जर त्या विल मध्ये मेन्शन केलेलं असेल तर मग जॉईंट विल करण्यात काय हरकत आहे? सर मी म्हणलं तसं हे ना खूप केस टू केस आम्हाला बघणं गरजेचं असतं. आणि दुसरं म्हणजे त्याला कसं तुम्ही फ्रेझिंग करताय हेही बघणं गरजेचं असतं. कंडिशनल एखादी बिक्वीत करायची तर तो एक क्रिटिकल इश्यू होतो ह्याच्यातला की तुम्ही एक्झॅक्टली काय कंडिशन टाकताय, कशा प्रकारे ती टाकताय. कारण देर इज अ व्हेरी फाईन लाईन की कधी ती बिक्वीत वॉइड होईल आणि कधी ती व्हॅलिड ठरते. आणि म्हणून ते आम्ही आता मी ते एलॅबरेट जास्त नाही करत आहे, कारण ते फॅक्ट टू फॅक्ट होतं, ते जनरलाइज मी नाही करू शकत आता. फुलका, 2 खूप छान कॉमेंट्स आल्यात, त्या सर्वांसाठी वाचून दाखवणं गरजेचं आहे. कुणी लिहिलेत कॉमेंट्स, तू नाव वाचलं असशील. महेश आठवलेंनी एक कॉमेंट छान केली आहे. बेस्ट वे इज टू टॉक टू ॲडव्होकेट, टेल हिम और हर ऑल द फॅक्ट्स अँड देन एक्झिक्यूट द विल. आणि दुसरी कॉमेंट त्याच्यापेक्षा छान आहे, सगळ्यांच्या माहितीसाठी वाचतो. नटसम्राट नाटक आठवावे, जिवंतपणी मुलाला प्रॉपर्टी देऊ नये, विलनेच द्यावी. आणि काही कुणाला विचारायचं नसलं तर आपण थांबूया. मयुरेशला मी सांगतो आभार प्रदर्शन करायला. मॅडम, हॅलो मॅडम. मला वाटतं आदिती मॅडम. हा, 1 मिनिट थांबा मयुरेश. हा, आदिती बोला. हा, मी उमा आठवले बोलतीये. जीमेल आदितीचा आहे. बर. पण मला विचारायचंय मॅडम, तुमचं ऑफिस कुठे आहे आणि आम्हाला जर करायचं असेल तर कुठे यायचं? माझं प्रभात रोडला ऑफिस आहे. श्रीकांत सरांना तुम्ही डिटेल्स नंतर घेतलं तरी चालतं. आणि नंतर फोन नंबर आम्हाला सांगा. हो, ते श्रीकांत सरांना मी सांगते. मी पाठवतो तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मलाही हवा आहे, मला पण हवा आहे. चालेल ना सर, श्रीकांत सरांना सांगते. हा, मयुरेश बोला. येस. फुलका मॅडम, प्रथमतः आपण जे अमूल्य मार्गदर्शन आजच्या या इच्छापत्र, मृत्यूपत्र या विषयावर केलंय त्याबद्दल वेळात वेळ काढून आपण खास या व्याख्यानमालेमध्ये उपस्थित झालात आणि हे मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. म्हणजे आपलं हे व्याख्यान ऐकल्यानंतर, आपल्याशी चर्चा केल्यानंतर निश्चितपणे असं म्हणता येईल की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातलं सगळ्यात सुंदर साहित्य असं जर काही असेल आणि त्याच्या आप्तेष्टांसाठी शेवटचं त्यांचं एक लेखनिक साहित्य, तर त्याला इच्छापत्र हे नाव देता येऊ शकेल असं निश्चितपणे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर आपण इथे आलात, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आम्ही संस्थेमार्फत मी आपले आभार मानतो. तसंच आज गेली 4 वर्ष 46 व्याख्यानं आणि हे 47वे व्याख्यान आयोजित करून वेगवेगळ्या विषयांवर या संस्थेच्या आयोजकांनी जे हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलाय, हे व्याख्यान आयोजित करून दिलं, त्याकरता मी आयोजकांचं देखील इथे आभार मानतो. तसंच व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म आपल्याला गुगल या ऑर्गनायझेशनमुळे अवेलेबल झाला आणि त्यामुळे आपण विविध प्रांतातले एकाच प्लॅटफॉर्मवरती जॉईन होऊन हा व्याख्यानाचा आस्वाद घेऊ शकलो. त्याकरता या गुगल ऑर्गनायझेशनचे देखील आभार मानतो. आणि तसंच कुठल्याही प्रोग्रामला जर प्रेक्षक नसतील, त्यांचा प्रतिसाद नसेल आणि त्यांचा उत्साह नसेल तर तो प्रोग्राम यशस्वी करणं शक्य होत नाही. त्यामुळे आजच्या देखील व्याख्यानाला
आपण सगळ्या प्रेक्षकांनी, आठवले परिवाराच्या सदस्यांनी प्रेक्षक म्हणून उपस्थित राहून हजेरी लावलीत, त्याकरता मी सगळ्या प्रेक्षकांचे देखील आभार मानतो. आणि जर अनावधानाने कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल ज्याचं या व्याख्यानमालेमध्ये मोलाचं योगदान आहे, तर अशाही व्यक्तीचं मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद उल्का, धन्यवाद. मी आता रेकॉर्डिंग बंद करतो. थँक